निकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले YouTube चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आज देखील मी तुमच्यासोबत नेहमीप्रमाणे अतिशय उपयुक्त अशी 6 जुगाडू हॅक शेअर करणार आहे, जी मला गॅरंटी आहे तुम्हाला 100% उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आपला पहिला हॅक अशा पॅन्ट संबंधी आहे जो मी व्हिडिओमध्ये घातला आहे। अशा प्रकारचा पॅन्ट प्रत्येक लेडीजकडे एक ना एक असतोच आणि जनरली अशा प्रकारचे जे लोवर्स असतात ते आपण रेग्युलर वापरामध्ये यूज करत असतो। तर तुम्ही बरेचदा नोटीस केलं असेल, अशा प्रकारचे जेव्हा आपण पॅन्ट घालतो ना, ते खालच्या साईडला जमिनीला टच होतात, त्यामुळे त्याचे बॉटम्स खूप खराब होतात आणि जर मशीन वॉश केले तर व्यवस्थित क्लीन देखील होत नाही। मग अशा पॅन्टला आपल्याला ब्रशने घासूनच क्लीन करावे लागते। बरेचदा तुम्ही बघितलं असेल की घासून घासून ते पॅन्ट लवकर देखील फाटतात। तर यावर एकच सोल्युशन असतं की आपण बरेचदा काय करतो की असे पॅन्ट टेलरकडे जाऊन अल्टर करून आणतो। तर यावर एक सोल्युशन म्हणून इथे आपल्याला पॅन्ट घेताना एक काळजी घ्यायची आहे। बरेच जणांना रोज दिवसभर असे पॅन्ट घालायला आवडत असेल तर जे पायामध्ये अँकलमध्ये टाईट असतात ना, तसे लोवर आपल्याला चॉईस करायचे आहे। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी जो लोवर घातलेला आहे तो अँकलमध्ये टाईट असल्यामुळे जमिनीला टच होणार नाही, त्यामुळे त्याचे बॉटम देखील खराब होणार नाही आणि लवकर फाटणार देखील नाही। अशा कपड्यांना तुम्ही इझिली मशीन वॉश देखील करू शकता। बट आता जे आपण ऑलरेडी विकत घेतलेले जे लोवर्स आहे, जे ऑलरेडी आपला अँकलमध्ये फ्री आहे, त्यांना कसं टाईट करायचं त्यावरच मी मस्त एक हॅक शेअर करणार आहे। जसं तुम्ही पाहू शकता, हा जो लोवर आहे तो मी व्हिडिओमध्ये घातलेला होता। आता बघू शकता की हा अँकल साइजनी फ्री आहे, मीन्स ओपन आहे, त्यामुळे याचे बॉटम देखील तुम्ही बघू शकता हलकेशे जमिनीला टच झाल्यामुळे घाण झालेले आहे। वॉश केला होता तरी देखील निघाले नाही। तर यावर एक सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे, आतल्या साईडला बॉटमला कट मारायचे आहे। तुम्ही बघू शकता बॉटम हा फोल्ड केलेला असल्यामुळे त्यामध्ये एक गॅप क्रिएट झालेली आहे। मग त्या कट केलेल्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सेफ्टी पिनच्या हेल्पनी एक छोटीशी इलास्टिक इन्सर्ट करायची आहे आणि त्यानंतर ती इलास्टिक व्यवस्थित ओढून सुई धाग्याच्या हेल्पनी शिवून घ्यायची आहे। आणि जो कट केलेला भाग होता तो देखील आतल्या साईडनीच कट केला होता, त्यामुळे तुम्ही शिवला नाही तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला शिवायचा असेल तर तुम्ही सुई धाग्याच्या हेल्पनी शिवू शकता। तर इथे बॉटम मध्ये कट केलेला भाग मी शिवलेला देखील नाही, कारण तो आतल्या साईडलाच होता आणि इलास्टिकमुळे त्यामध्ये छोटी छोटी चुन्नड पडल्यामुळे तो लपलेला देखील आहे। आणि बघू शकता किती इझिली आपण घरच्या घरी पॅन्टला अँकलमध्ये टाईट केलेले आहे। कधी कधी तुम्ही बघितलं असेल की तव्यावर आपण ब्रेड भाजतो आहोत, बट चुकीने आपलं कधी दुर्लक्ष झालं तर ते ब्रेड खालच्या साईडनी जळतात। मग अशा वेळेस ते ब्रेड खाण्यायोग्य राहत नाही, आपण त्यांना फेकूनच देतो। मग यावर एक सिंपल हॅक तुम्ही ट्राय करू शकता। आपल्या प्रत्येकाच्या घरी चहा गाळायची गाळणी तर असते, तर इथे आपल्याला स्टीलची गाळणी घ्यायची आहे आणि जळलेल्या भागावर ती हलवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घासायची आहे। त्यामुळे काय होईल की जो जळलेला भाग आहे तो घासला जाईल आणि ब्रेड नॉर्मल होईल। तुम्ही बघू शकता पूर्णपणे ब्रेड तर साफ झाली नाही आहे, पण त्याचा जळलेला भाग हलकासा कमी झालेला आहे। आता ती ब्रेड तुम्हाला फेकावी लागणार नाही, बट ही प्रोसेस तुम्हाला जेव्हा ब्रेड कडक असते, गरम असताना, तेव्हाच करावी लागेल। जर तुम्ही ब्रेड थंड झाल्यावर ही प्रोसेस करायचं म्हणाल तर ही ट्रिक काम करणार नाही। जर आपल्या घरी स्लायडिंगचे दरवाजे किंवा खिडक्या असतील तर तुम्ही बघितलं असेल त्याचे जे चॅनल्स असतात ना, त्यामध्ये खूप जास्त कचरा जमा झालेला असतो, कारण तो आपण रेग्युलर क्लीन करू शकत नाही, कारण त्यामध्ये झाडूही जात नाही, मग तसाच तो कचरा पडलेला असतो। पण बरेच जण हे चॅनल्स स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर वापरतात, बट प्रत्येकाकडे असणे हे देखील पॉसिबल नाही। तर आज मी तुमच्यासोबत हे चॅनल साफ करण्याची अगदी सोपी ट्रिक शेअर करणार आहे। तर यासाठी आपल्याला कुठलाही जुना पेंटचा ब्रश घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तो पेंटचा ब्रश त्या चॅनलमध्ये फिरवायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती इझिली जो कचरा आहे तो पूर्णपणे या ब्रशच्या हेल्पने एकत्र झालेला आहे। त्यानंतर त्या चॅनलमध्ये फसणारा किंवा त्या चॅनलच्या साईज इतका तुम्ही एखादी पेपर कट करून घ्या आणि तो पेपर आपल्याला त्या चॅनलमध्ये फसवायचा आहे आणि ब्रशच्या हेल्पने तो कचरा त्या पेपरवर अशा प्रकारे ढकलायचा आहे। आणि तुम्ही पाहू शकता किती इझिली जो कचरा होता तो पूर्ण त्या पेपरमध्ये जमा झालेला आहे आणि त्यानंतर तो कचरा एखाद्या सुपलीमध्ये वगैरे तुम्हाला जमा करायचा आहे।
तर बघू शकता किती इझिली जो काही कचरा होता तो पूर्णपणे या पेपरच्या हेल्पनी आणि ब्रशच्या हेल्पनी निघालेला आहे। त्यानंतर ते चॅनल तुम्ही व्यवस्थित एखाद्या ओल्या कपड्याने पुसून घ्या। बघू शकता विदाउट व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करता आपण हे चॅनल किती इझिली स्वच्छ केलेले आहे। ही प्रोसेस तुम्ही हप्त्यातून एकदा जरी केली तरी देखील तुमचे चॅनल जास्त घाण होणार नाही। आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये अशी काही भांडी असतात ती खालच्या भागाला खराब झालेली असतात। बरेचदा आपण ती भांडी रोज वापरतो, रोज क्लीन देखील करतो, तरी देखील त्याचे काही कॉर्नर्स असतात ते व्यवस्थित आपण रेग्युलर क्लीन करत नाही। तर यासाठीच एक छोटासा क्लीनिंग हॅक शेअर करणार आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरी पितांबरी पावडर तर असतंच, तर आपल्याला थोडंसं पितांबरी पावडर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड ॲड करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारची जी जळालेली भांडी आहे किंवा घाणेरडी झालेली भांडी आहे तुम्ही घासून बघा, खूप इझिली क्लीन होईल। तुम्ही वाटेल तर इथे साध्या स्क्रबरऐवजी ताराची घासणी देखील यूज करू शकता, त्यामुळे देखील कीटन खूप चांगल्या प्रकारे निघून जातो। तुम्हाला हे भांडं मी वॉश करून दाखवते, त्यानंतरच तुम्हाला समजेल की हे भांडं किती चांगल्या प्रकारे स्वच्छ झालेलं आहे। बघू शकता किती व्यवस्थित त्यामध्ये जेवढं काही कीटन बसलेलं होतं ते निघालेलं आहे, पूर्ण कॉर्नर्स देखील क्लीन झालेले आहे। त्याचप्रमाणे माझ्याकडे ही अद्रक खिसायची खिसणी आहे। रोज मी याला क्लीन करते तरी देखील यावर खूप जास्त काळवटपणा बसलेला आहे, तर हा देखील काळवटपणा क्लीन करण्यासाठी मी याच क्लिनिंग टूलचा यूज करत असते। तर इथे तुम्ही वाटेल तर ताराच्या घासणीऐवजी जे गॅस घासायचे ताराचे ब्रश असतात ना, ते इझिली या छोट्या छोट्या छिद्रामध्ये शिरू शकतात, त्यामुळे त्या ब्रशचा देखील तुम्ही उपयोग करू शकता। खूप चांगल्या प्रकारे ही जी अद्रक खिसायची खिसणी आहे ती क्लीन होते। मी तुम्हाला पूर्ण वॉश केल्यावर दाखवते, त्यानंतरच तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो कळणार। बघू शकता किती व्यवस्थित ही खिसणी साफ झालेली आहे। या व्यतिरिक्त या सेम सोल्युशनचा उपयोग तुम्ही आपल्या घरातली जी नळ असतात, किचनमधली नळ किंवा किचनमधली जी सिंक असतात ते देखील क्लीन करण्यासाठी करू शकता। बरेचदा आपण काय करतो, नळ घाण झाली तर कुठलंही वेगळं केमिकल यूज करतो, त्यामुळे नळाची जी शाईन असते ती कमी होते। त्याचबरोबर बरेच जणांना ही सवय असते की जे किचनमधलं सिंक असतं ना ते रेग्युलर क्लीन करत नाही, मग काय करतात की ते क्लीन करायसाठी हार्पिकचा उपयोग करतात, त्यामुळे त्यावर काळे डाग बसतात। मग अशा वेळेस तुम्ही कुठलंही सोल्युशन न वापरता पितांबरी आणि डिशवॉश लिक्विडचं हे सोल्युशन वापरून एकदा सिंक तुम्ही तुमचं क्लीन करून बघा, खूपच मस्त रिझल्ट मिळेल। अगदी तुमची जी सिंक आहे ना ती नव्यासारखी चमकायला लागेल आणि त्याची शाईन देखील जशीच्या तशीच राहील। तर एकदा मी तुम्हाला हे सिंक क्लीन करून दाखवते आणि नळ देखील क्लीन करून दाखवते। तुम्ही बघू शकता किती इझिली हे नळ आणि त्याचबरोबर आपल्या किचनमधली सिंक व्यवस्थित क्लीन झालेली आहे। तर मैत्रिणींनो, याआधी तुम्ही देखील असा पितांबरीचा वापर केला आहे का स्टीलची भांडी क्लीन करण्यासाठी? जर केला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा हॅक आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। कपडे प्रेस करणे हे जरी सोपं काम वाटत असेल ना, तरी कपडे प्रेस करताना भरपूरशी काळजी घ्यावी लागते। काही कपडे असे असतात ज्यावर गरम प्रेस फिरवली तरी देखील ते कपडे जळणार नाही। उदाहरणार्थ कॉटनच्या साड्या झाल्या, कॉटनचे काही कपडे यावर जर तुम्ही गरम प्रेस फिरवली तरी देखील हे कपडे प्रेसला चिपकणार नाही। बट काही कपडे असे असतात जसे टेरिकॉटचे कपडे झाले किंवा काठापदराच्या साड्या झाल्या, तर हे कपडे जर डायरेक्टली आपण गरम प्रेस या कपड्यावर फिरवली तर हे कपडे चिपकण्याचा चान्स असतो। जशी तुम्ही ही साडी बघू शकता, यावर मी हलकीशी गरम प्रेस फिरवली आणि ती साडीला जाऊन चिपकली, तर ही साडी जळालेली आहे। तर यावेळेस तुम्ही हा सिंपलसा हॅक ट्राय करू शकता। जस्ट तुम्हाला सिल्वर फॉईल घ्यायचा आहे, प्रत्येकाच्या घरात असतोच, आणि त्या सिल्वर फॉईलनी प्रेसचा जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित रॅप करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्ही आता कुठलेही कपडे प्रेस केले ना तरी देखील प्रेस कितीही जरी गरम असेल तरी देखील त्या कपड्याला चिपकणार नाही। स्पेशली जर काठापदराच्या साड्या वगैरे तुम्हाला प्रेस करायच्या असेल तर हा हॅक तर फॉलो करायलाच हवा। जसं तुम्ही बघू शकता मी किती इझिली, खूप गरम प्रेस आहे, ही साडीवर या फिरवत आहे, तर साडी देखील खूप चांगल्या प्रकारे प्रेस होते आणि साडी त्या प्रेसला चिपकणार देखील नाही। या व्यतिरिक्त बरेचदा आपल्याकडे रबर प्रिंटच्या टी शर्ट असतात, त्या जर प्रेस केल्या तर ती रबर प्रिंट खराब होते आणि त्यामुळे टी शर्ट दिसायला घाण दिसते। मग अशा वेळेस हा हॅक तुम्ही त्यावर देखील ट्राय करू शकता। या व्यतिरिक्त ऑर्गेन्झा साडी झाली किंवा एखाद्या टेरिकॉटचे कपडे, काही ओढण्या अशा असतात ज्याचा कपडा खूप पातळ असतो, असे कपडे प्रेस करण्यासाठी तुम्ही हा हॅक नक्कीच फॉलो करू शकता। ही एक माझ्या मुलीची रबर प्रिंट केलेली टी शर्ट आहे। तर आपल्याकडे असे भरपूरसे कपडे असतात ज्यावर रबर प्रिंट केलेली असते।
बट जेव्हा हे कपडे जुने होतात ना तेव्हा तुम्ही बघितलं असेल यावरची जी रबर प्रिंट असते त्यावर हलके हलके क्रॅक्स गेलेले असतात। तर यासाठी एक काळजी घ्यायची आहे, जेव्हाही आपण हे कपडे वॉश करू नेहमी हे कपडे उलटे करूनच वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे आहे, जेणेकरून त्याची रबर प्रिंट खराब होणार नाही। शेवटचा हॅक हा पाण्याच्या बाटलीबद्दल आहे। बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल अशा प्रकारची पाण्याने भरलेली बॉटल एखाद्या चुकीने आपल्या बॅगमध्ये वगैरे पडली तर त्यातलं पाणी लीक होतं। काही बॉटल ह्या एकदम टाईट प्रूफ असतात, त्यातलं पाणी लीक होत नाही। तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे ही एक मिल्टनची बॉटल आहे। माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे या बॉटलमध्ये, पाणी भरल्यानंतर देखील यातलं पाणी हलकसं लीक होतं। तर यासाठी एक सिंपल हॅक तुम्ही ट्राय करू शकता। बरेचदा या बॉटलमधला जो रबर असतो ना तो लूज वगैरे झाला किंवा तो व्यवस्थित बसलेला नसेल तर पाणी लीक होतं। तर यासाठीच एक तुम्ही सिंपल हॅक ट्राय करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, अशी बॉटल जेव्हाही तुम्हाला पॅक करायची असेल आणि ती लीक होत असेल तर एक छोटासा किंवा जाळाचा रबर बँड त्याच्या नोकवर लागायचा आहे आणि त्यानंतर त्या बॉटलचं झाकण तुम्हाला पॅक करायचं आहे। हा जर हॅक तुम्ही वापरला तर कितीही बॉटल लीक होत असेल ना तर ती लीक होणारच नाही, त्यातलं थोडंसं देखील पाणी सांडणार नाही। तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवते। जसं या बॉटलमधून पाणी लीक होत होतं आणि आता मी याला रबर बँड लावलेला आहे आणि त्यानंतर झाकण आपल्याला पॅक करायचं आहे नॉर्मली जसं पॅक करतो। आणि आता ही बॉटल मी तुम्हाला हलवून दाखवते। झाकण खूप टाईटली बसतो आणि त्यातलं थोडंसं देखील पाणी लीक होणार नाही। आता ही बॉटल आडवी जरी पडली तरी त्यातलं पाणी लीक होणार नाही। तर मैत्रिणींनो, ही होती काही जुगाडू हॅक्स जी जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं कुठलंही काम कधीच अडणार नाही। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त व्हिडिओला एक लाईक नक्की करा। या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी।